लाडकी बहिणींनो, अनेक महिलांची केवायसी पूर्ण झाली आहे, पण अजूनही खात्यात पैसे आलेले नाहीत. जर तुमच्यासोबतही असंच होत असेल तर घाबरू नका, कारण बहुतेक वेळा यामागे फक्त काही साध्या चुका असतात. सरकार डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे पैसे पाठवते, पण तुमच्या बँक आणि आधार संबंधित माहितीमध्ये थोडीशी चूक असली तरी पैसे थांबू शकतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्या 5 मोठ्या कारणांबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत, ज्यामुळे केवायसी झाल्यानंतरही पैसे येत नाहीत. सर्वात पहिलं आणि सर्वात कॉमन कारण म्हणजे आधार तुमच्या बँक खात्याशी लिंक नसणे. सरकार डीबीटीद्वारे पैसे पाठवताना आधार नंबर वापरते. त्यामुळे आधार बँक खात्याशी जोडलेले नसेल तर पैसे पाठवणे शक्य होत नाही. अनेक महिलांना वाटतं की खाते उघडताना आधार दिला म्हणजे लिंक झालं, पण प्रत्यक्षात बँक सीडिंग वेगळ्या प्रक्रियेद्वारे करावी लागते. त्यामुळे तुमचा आधार बँक खात्याशी लिंक आहे का हे आजच तपासून घ्या. दुसरं मोठं कारण म्हणजे बँक अकाउंट इनॅक्टिव्ह असणे. जर तुमच्या खात्यात गेल्या अनेक महिन्यांपासून कोणताही व्यवहार झाला नसेल तर बँक खाते इनॅक्टिव्ह करते. अशा खात्यात सरकारचे डीबीटी पैसे जमा होत नाहीत. त्यामुळे जर तुमच्या खात्यात बराच काळ व्यवहार नसेल तर बँकेत जाऊन खाते पुन्हा ॲक्टिव्ह करून घ्या. तिसरं कारण म्हणजे मोबाईल नंबर बँकेशी लिंक नसणे. मोबाईल नंबर लिंक नसल्यास OTP व्हेरिफिकेशन होत नाही आणि डीबीटी प्रक्रिया पूर्ण होत नाही. त्यामुळे बँकेत तुमचा चालू मोबाईल नंबर अपडेट आहे का हे नक्की तपासा. चौथं अत्यंत महत्त्वाचं कारण म्हणजे NPCI मॅपिंग नसणे. NPCI मॅपिंग म्हणजे सरकारला तुमचे पैसे नेमक्या कोणत्या बँक खात्यात पाठवायचे हे कळण्यासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया. जर ही मॅपिंग झालेली नसेल तर पेमेंट फेल होऊ शकतो. त्यामुळे बँकेत जाऊन NPCI मॅपिंग करून घेणे खूप आवश्यक आहे. पाचवं कारण म्हणजे तुमचं ॲप्लिकेशन अजून पेंडिंग असणे. अनेक अर्ज अजून व्हेरिफिकेशनमध्ये आहेत. स्टेटस पेंडिंग असेल तर पैसे येण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो. त्यामुळे तुमचा ॲप्लिकेशन स्टेटस नक्की चेक करा. जर या 5 गोष्टी तुम्ही आजच चेक करून योग्य केल्या तर तुमचे पैसे नक्की येऊ शकतात. त्यामुळे हा व्हिडिओ सेव्ह करा, इतर महिलांपर्यंत शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी चॅनल सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पैसे आले का मोबाईलवरून कसे चेक करायचे हे पाहणार आहोत.